ओम नमः शिवाय. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पठण किंवा श्रवण नक्कीच केले असेल. हा ग्रंथ साक्षात कल्पवृक्ष आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण ग्रंथ वाचनाने आपल्या जीवनातील कोणत्या समस्या दूर होतात आणि कोणत्या अध्यायाच्या पठणाने काय फळ मिळते हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी करते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट नक्की करा. श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे. या ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला नाथ संप्रदायाविषयी ज्ञान मिळते. नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायणाचे अत्यंत प्रभावशाली फायदे आहेत. हा ग्रंथ 40 अध्यायांचा आहे. प्रत्येक अध्यायानुसार वेगवेगळे फायदे त्यात सांगितले आहे. या ग्रंथाचे पारायण शक्यतो श्रावण महिन्यामध्ये करतात. या ग्रंथाचा पहिल्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांच्या जन्माचे वर्णन केलेले आहे. हा अध्याय वाचल्याने समंत बाधा नाहीशी होऊ शकते. दुसरा अध्याय वाचल्याने धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते. तिसरा अध्यायाच्या वाचनाने शत्रूचा नाश होतो, विद्येची प्राप्ती होते आणि आपल्या घरात मारुतीचे वास्तव्य राहते. चौथा अध्याय वाचल्याने कपटांची बंधने सुटतात. आपल्या शत्रूचा पराभव होतो आणि आपल्याला समाजात मानपान मिळतो. पाचव्या अध्यायाच्या वाचनाने घरात भूतबाधा असेल ती नाहीशी होते आणि पुन्हा तशी बाधा होत नाही. सहावा अध्याय वाचल्याने शत्रूचे हृदय पलटते आणि शत्रूच्या मनातील कपट नाहीसे होऊन तो आपला मित्र बनतो. सातवा अध्याय वाचल्याने 84 लाख योनीत जन्म येत नाही. आपल्या व्यथा, चिंता, कष्ट संपतात. आठवा अध्याय वाचल्याने दूरदेशी गेलेला आपला मित्र परत येतो. नववा अध्याय वाचल्याने 14 विद्या व 64 काळ प्राप्त होऊ शकतील. 10व्या अध्यायाच्या वाचनाने स्त्री दोष नाहीसे होतात, मन सात्विक होते आणि मुले जगतात. 11व्या अध्यायाच्या वाचनाने अग्निपीडा दूर होईल, ग्रह दोष संपतील, संततीची प्राप्ती होते. 12व्या अध्यायाच्या वाचनाने देवतांचा क्षोभ संपेल, देवता अनुग्रह करतील. 13व्या अध्यायाच्या वाचनाने श्रीहत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल. 14वा अध्याय वाचल्याने कारागृहातून सुटका होईल, निर्दोषपणे लोकांमध्ये राहता येईल. 15वा अध्याय वाचल्याने घरातील भांडणे थांबतील आणि सुख शांती नांदेल. 16वा अध्याय वाचल्याने स्वप्नदोष नाहीसा होईल, वाईट स्वप्नांचा नाश होईल. 17वा अध्याय वाचल्याने योगसिद्धी लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल. 18व्या अध्यायाच्या वाचनाने ब्रह्महत्येचे दोष संपतील, कुंभीपाक नरकातून आपल्या पितरांचा उद्धार होईल. 19वा अध्याय वाचल्याने परम आनंददायी मोक्षमार्ग खुला होईल. 20वा अध्याय वाचल्याने आपल्या मनावर आपला ताबा येऊन प्रपंच सुखी होईल. 21वा अध्याय वाचल्याने गोहत्येचे पातक संपेल आणि तपोलोकात प्रवेश होईल. 22वा अध्याय वाचल्याने ज्ञानसंपन्न पुत्र प्राप्ती होईल. 23वा अध्याय वाचल्याने घरातील सुवर्ण टिकून राहतील. 24वा अध्याय वाचल्याने बालहत्या दोष संपेल व मुलं सुखी होतील. 25वा अध्याय वाचल्याने कोणताही शाप लागणार नाही. 26वा अध्याय वाचल्याने गोहत्येचा दोष संपून मुलं शत्रुतुल्य होणार नाही. 27वा अध्याय वाचल्याने हरवलेली वस्तू मिळेल आणि गेलेला अधिकार परत मिळेल. 28वा अध्याय वाचल्याने गुणवान स्त्रीबरोबर लग्न होईल आणि ती आपली अखंड सेवा करेल. 29वा अध्याय वाचल्याने क्षयरोग बरा होऊन त्रिविध संपेल. 30वा अध्याय वाचल्याने चोरांची दृष्टी नाहीशी होईल. 31व्या अध्यायाच्या वाचनाने शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपल्यावर होणार नाही. 32वा अध्याय वाचल्याने गंडांतरे संपतील आणि आयुष्य वाढेल. 33व्या अध्यायाच्या वाचनाने धनुर्वात होणार नाही आणि झाला तर तो पण बरा होईल. 34व्या अध्यायाच्या वाचनाने सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल. 35व्या अध्यायाच्या वाचनाने महासिद्धी प्राप्त होऊन 42 पिढ्यांचा उद्धार होईल. 36व्या अध्यायाच्या वाचनाने साप व विंचू यांचे विष उतरून तो बरा होईल. 37वा अध्याय वाचल्याने दुशीलपणा संपून विद्या प्राप्त होईल. 38वा अध्याय वाचल्याने हिवताप, नवज्वर आणि इतर ताप नाहीसे होतील. 39व्या अध्यायाच्या वाचनाने युद्धात विजय प्राप्त होईल आणि 40व्या अध्यायाच्या वाचनाने कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा प्राप्त होतील. संपूर्ण नवनाथ भक्तिसार वाचल्याचे पुण्य मिळेल. आपल्याला जर पूर्ण ग्रंथ वाचायला जमत नसेल तर आपण फक्त 40वा अध्याय वाचला तरी चालेल.
40वा अध्याय वाचल्याने पण संपूर्ण नवनाथ भक्तिसार वाचल्याचे फळ मिळते किंवा आपण फक्त तो ऐकला तरी पण त्याचे उत्तम फळ मिळते. नवनाथ भक्तिसार अध्याय 40 आपल्याला आपल्या चॅनलवर ऐकायला मिळेल. त्या अध्यायाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आपल्याला ऐकण्यासाठी नक्की आपण तिथे जाऊन तो 40वा अध्यायाचा व्हिडिओ ऐका. या ग्रंथाचे पारायण आपण 9 दिवसात पण करू शकतो किंवा 1 महिना किंवा सव्वा महिना पण करू शकतो, जसा आपल्याकडे वेळ असेल तसा. 9 दिवसात जर पारायण करायचे असेल तर आपल्याला पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय, दुसरा दिवस 7 ते 11 अध्याय, तिसरा दिवस 12 ते 16 अध्याय, चौथा दिवस 17 ते 21 अध्याय, पाचवा दिवस 22 ते 26 अध्याय, 6वा दिवस 27 ते 31 अध्याय, 7वा दिवस 32 ते 35 अध्याय, 8वा दिवस 36 ते 38 अध्याय आणि 9वा दिवस 39 ते 40 अध्याय याप्रमाणे आपण वाचावे. स्त्रियांना जर श्री नवनाथांची सेवा करायची असेल तर त्यांनी आंबाडा बांधू नये, केस मोकळे ठेवावे, आपल्या पातळाला गाठ मारू नये, अडचणीच्या दिवसात वाचन करू नये, दुसऱ्याकडून वाचन करून घ्यावे, पण खंड पडू देऊ नये. आपण 7 दिवसात पण पारायण पूर्ण करू शकतो. अशा प्रकारे आपण या ग्रंथाचे पारायण करू शकतो. श्रावण महिन्यात जर या ग्रंथाचे पारायण केले तर फारच उत्तम. आणि जर आपल्याला पूर्ण ग्रंथ वाचायला जमत नसेल तर 40वा अध्याय तरी नक्की वाचा किंवा ऐका. कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच नवीन नवीन माहित्या ऐकण्यासाठी आणि धार्मिक आणि पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.